म्हणजे त्यांनी अगदी अहोरात्री फोन केला तरी तिथपर्यंत जाण्याची नगरसेवकाची ताकद पाहिजे आणि ती पात्रता मी माझ्यामध्ये बघते आणि ठेवते. तर मी असा प्रयत्न करीन की त्यांनी कुठलंही काम मला सांगावं ते माझ्याकडनं झालंच पाहिजे. मेन मुद्दे तर रस्ता, गटर आणि कचरे हेच आहेत आणि त्याच्याच बरोबर कोणाकोणाला म्हणजे छोटे-छोटे गार्डन्स पाहिजेल आहेत. छोटे विरंगुळाची केंद्र पाहिजेल आहेत. कोणाला जिम हवी आहे. मग ते आपल्या पद्धतीवरती कसं मॅनेज होईल तसं आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर सुरक्षितता. तिथं म्हणजे लाईट नाहीये म्हणजे मला प्रचाराला जातानाही अगदी टॉर्च वगैरे ऑन करून जायला लागते. तर त्यासाठी म्हणजे लाईट्स लावणे ह्या सगळ्या गोष्टी मी करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि एक सुजलाम सुफलाम छान असा सुंदर परिसर करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. महिलांच्यासाठी म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांना मी असं आवाहन करेन की तुम्ही प्लीज सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार करा. स्वतःचं जे मतदान आहे ते आपण कोणाला करणार आहे हा स्वतः निर्णय घ्या. आणि त्या गोष्टींचा निर्णय करून तुम्ही स्वतः म्हणजे एक बऱ्याच वेळेला असं होतं की घरातले लोक सांगतात आणि त्याचवरती महिला लोक आपल्याला मतदान करताना दिसतात. तर तसं नको. तुम्ही स्वतःचे काय अजेंडे आहेत, आपल्याला कसा नगरसेवक हवा आहे त्यानुसार आणि त्याचाच राहिला प्रश्न त्यांच्यासाठी काय. तर त्यांच्यासाठी मी योगा वगैरे सुरू करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कारण सगळ्या महिला घरीच बिझी असतात. त्यांना त्यांच्यासाठी असा त्यांचा टाइम मिळत नाही. तर त्यांच्यासाठी योगा असेल, वेगवेगळे कॅम्पेन्स असतील, आपलं फूड रेसिपी किंवा काय. त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेचं लहान मुली आहेत आपल्या इथं, रेपचे प्रमाण वाढलेले आहे, त्यांना छळण्याचे प्रमाण वाढलेले आहेत, शिक्षणाचं अवेअरनेस थोडंफार आहे. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी प्रशिक्षित करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. जास्तीत जास्त प्रयत्न माझा कुमारी मुली म्हणजे ज्या ऑफिस गोईंग आहेत, स्कूल गोईंग आहेत त्यांच्यासाठी असते. मी त्यांना एवढंच आव्हान करेल की आत्ताची परिस्थिती बघता हे सगळं राजकारण फक्त स्वतःसाठी पक्षासाठी चाललेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याला नगरसेवक कसा पाहिजे जो तुमच्या दाराला येऊ शकेल, जो तुमच्या घरातले प्रश्न समजून घेऊ शकेल आणि जो तुमचा अगदी मनापासून हाकेला धावून जाणारा नगरसेवक असला पाहिजे. म्हणजे त्यांनी अगदी अहोरात्री फोन केला तरी तिथपर्यंत जाण्याची नगरसेवकाची ताकद पाहिजे आणि ती पात्रता मी माझ्यामध्ये बघते आणि ठेवते. तर मी असा प्रयत्न करीन की त्यांनी कुठलंही काम मला सांगावं ते माझ्याकडनं झालंच पाहिजे. इतका मी प्रयत्न करण्याचा नक्कीच प्रयत्न